तुमचा YouTube व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला पण 10 ते 15 व्ह्यू येतात का? तुम्ही खूप मेहनत करता, खूप एडिटिंग करता, खूप काय असेल, पण व्ह्यू येत नाही. त्याचे नेमके कारण काय? तुम्ही एक खऱ्या व्हिडिओला क्लिक केला आहात. मराठी क्रिएटर असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलला सबस्क्राईब करा. कारण जर हा व्हिडिओ मिस झाला तर परत तुम्हाला व्हिडिओ भेटणार नाही. आणि इतर क्रिएटरपेक्षा जे तुम्हाला खोटे माहिती देतात, की तुम्ही चॅनल प्रमोट करा किंवा हे वापरा, ह्या टायमिंगला अपलोड करा. अशी कुठली माहिती मी तुम्हाला देणार नाही. ॲक्च्युली तुम्ही व्हिडिओ अपलोड केल्यावर 48 तासामध्ये तुमचा व्हिडिओचे व्ह्यू वाढणार म्हणजे आपण मेहनत खूप करतो. एडिटिंग वगैरे, इफेक्ट्स सगळं व्यवस्थित करतो. पण व्ह्यू येत नाही. त्याला रिझल्ट आपला 0 आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र पवन. हा माझा पहिला टेक व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण याच्यामध्ये मी तुम्हाला प्रॅक्टिकली मेथड्स देणार आहेत, जे वर्क करणार आहेत. कुठले फेक प्रॉमिस मी तुम्हाला करणार नाही आहे, की तुम्ही काय केलं पाहिजे, काय नाही, काय नाही. मी तो फक्त तुम्हाला चुका सांगणार आहे. त्यात तुम्ही एकदम व्यवस्थित जर तुम्ही YouTubeवरती नवीन असाल, नवीन स्टार्ट करायचा असेल, हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. या व्हिडिओमधून मी तुम्हाला तुमच्या काही ज्या चुका होत असतील, त्या चुका मी दाखवून देणार आहेत. काय-काय चुका तुमच्याकडून होतात. आपण अपलोड करताना काय चुका करतो किंवा एडिटिंग करताना किंवा इफेक्ट लावताना किंवा SEO करताना. YouTubeसाठी सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे SEO. जोपर्यंत आपण SEO करत नाही तोपर्यंत आपलं चॅनल ग्रो करणार नाही. तर मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला मेथड सांगतो. आणि माझं आधीचं जे YouTube चॅनल आहे, मी एक ट्रॅव्हल कंटेंट क्रिएटर आहे. बरोबर. तर मी अवघ्या 5 ते 6 महिन्यामध्ये 5,000 सबस्क्रायबर झाले आणि माझं YouTube मोनेटाईजसुद्धा झालं आहे. मी बरेचसे क्रिएटरचे व्हिडिओ बघितले. त्यानंतर अरे मला माहिती पडलं, की हे लोकं खोटी माहिती आपल्याला देत आहेत. आपल्या क्रिएटरला फसवत आहेत. जर तुम्ही खरंच मराठी क्रिएटर असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर खरंच तुम्हाला सिरियसली YouTubeवरती काम करायचं असेल, तर हा व्हिडिओ तुम्ही अजिबात मिस करू नका. तर सगळ्यात पहिली जी चूक सगळ्यांकडून होती, जे नवीन असतात किंवा ज्यांना अजून YouTubeबद्दल माहिती नाही, व्हिडिओ रेग्युलरली अपलोड करतात. सगळ्यात मोठी चूक म्हणजे पहिली चूक तुम्ही टायटल आणि थंबनेल ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठी चूक होते. टायटल कसं सिलेक्ट करा, थंबनेलमध्ये कसं करा. तर मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगतो. व्हिडिओ किती भारी असला ना, जर टायटल बोरिंग असेल आणि थंबनेल डल असेल, तर कोणीच क्लिक करणार नाही आणि YouTubeसुद्धा ते प्रमोट करणार नाही. लक्षात ठेवा ही गोष्ट. थंबनेल आणि टायटल ह्या जर परफेक्ट असेल, तर YouTubeसुद्धा तुमचं चॅनल ग्रो करायला मदत. एक्झाम्पल असं की जर तुमचं थंबनेल जर एकदम अट्रॅक्टिव्ह असेल आणि टायटल पण अट्रॅक्टिव्ह असेल, तर माणसाला विचारच पडला पाहिजे की मी याचं चॅनल क्लिक केलंच पाहिजे आणि बघितलंच पाहिजे की नेमकं व्हिडिओमध्ये काय आहे. YouTubeवर सगळ्यात इम्पॉर्टंट काय असतात ते म्हणजे पहिले 10 सेकंद. जर पहिल्या 10 सेकंदात जर तुम्ही म्हटले कस्टमर जर बोललेत, "नमस्कार सर, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये, वेलकम." हे सगळं आता बोरिंग झालं आहे. याला कुठेतरी चेंज केलं पाहिजे आणि ऑडियन्स ते स्किप करतात. जर स्किप करत गेलं तर व्हिडिओला रीच आणि अटेन्शन भेटत नाही आणि तुमचा व्हिडिओ कधीच ग्रो होणार नाही. नेहमी प्रॉब्लेमपासून स्टार्ट करा. एखादा मधातला पॉईंट असेल तर तो स्टार्टिंगला आणा आणि तिथनं तुमचा व्हिडिओ स्टार्ट करा आणि मध्येच 10 सेकंदच्या नंतर तुमचं इंट्रोडक्शन द्या. आणि नवीन क्रिएटर्समध्ये एक कॉमन चूक आहे, की मी आत्तापर्यंत बघितले काही व्हिडिओ मी बघत असतो. नवीन जे मला जर रिकमेंड झाले तर मी व्हिडिओ बघतो. ते काय करतात, सगळ्या खिचडी बनवतात. आज व्लॉग टाकतील, उद्या मोटिवेशन टाकतील, नंतर मूव्हीच्या क्लिप टाकतील किंवा एखादा कॉमेडी टाकतील. तर असं अजिबात करू नका. एकच कंटेंट तुमचा ठेवा. जर व्लॉग बनवत असाल तर डेली व्लॉग बनवा. डेलीमध्ये बनवा किंवा 2-3 दिवसांनी. महिन्यातून 3 व्हिडिओ किंवा 4 व्हिडिओ पडले पाहिजे अशा हिशोबाने टाका किंवा शॉर्ट व्हिडिओ बनवा. मिनी व्लॉग असतात ते पण तुम्ही डेली बेसिसवरती बनवू शकता. पण खिचडी करू नका. आज कॉमेडी बनवला, नंतर मी व्लॉग बनवणार, नंतर मी एखादा कॉमेडी टाकणार, नंतर काहीतरी बनवणार. असं अजिबात करू नका. सगळ्यात मोठी चूक ही आहे. एक आपला कंटेंट ठरवा. आपल्याला कशावरती काम करायचं आहे. व्लॉगिंग करायचं असेल तर एक नंबर तुम्ही व्लॉगिंग करा. कुठल्या डिपार्टमेंट करायचं आहे. आता तुम्हाला असेल की व्लॉगिंगवरती जास्त अर्निंग होणार नाही, रीच होणार नाही, पोहोचणार नाही. ज्याच्यामध्ये तुम्हाला आवड असेल, तुम्हाला जर टीचिंगची आवड असेल तर टीचिंग करा, कुकिंगची आवड असेल तर कुकिंगमध्ये करा किंवा अजून तुम्हाला जर डेली व्लॉग मी सांगितलं की मिनी व्लॉगसुद्धा तुम्ही बनवू शकता डेली बेसिसवरती. काही एक्झाम्पल मी देतोय तुम्हाला. हे चॅनल्स तुम्ही बघून घ्या. याच्यावरती डेली डेली व्लॉग टाकतात ते लोकं. आज कुठे जातोय, काय करतोय. एकदा शूट करून घ्यायचं, नंतर एडिट करून एका दिवसाला 2 दिवसात एडिट करायला टाईम घ्या. व्यवस्थित एडिट करा. नंतर व्हिडिओ टाका.
चौथी चूक जी आहे मी तुम्हाला सांगणार आहे की कन्सिस्टन्सी नसते. काही क्रिएटर्स मी बघितलेत. आता मी जेव्हा सुरुवातीला यूट्यूब चालू केलं होतं, माझं पण तसंच झालेलं. मध्ये आज व्हिडिओ टाकला, 15 दिवसांनी व्हिडिओ टाकणार, एका महिन्याने व्हिडिओ टाकणार. पण मी एका टायमिंगला असं ठरवलं. मी आधी काय केलं, माझा ट्रॅव्हल कंटेंट आहे. मी 2 ते 3 महिने गॅप दिला. त्याच्यामध्ये मी थांबलो नाही. मी पूर्ण ट्रॅव्हल केला, माझे ब्लॉग शूट केले, एडिट केले. नंतर मी कन्सिस्टन्सी म्हणजे 15 दिवसातून माझा व्हिडिओ आलाच पाहिजे. महिन्याला 4 व्हिडिओ मी टाकत गेलो. 4-4 व्हिडिओ टाकत गेलो. नंतर मी ऑटोमॅटिक ग्रो झालो. बरोबर. तर असं करायचं आपलं की गॅप ठेवायचा नाही. जर गॅप ठेवला तर चॅनलचे व्ह्यू ऑटोमॅटिक तुमचे कमी ग्राफ हा कमी होत जाणार. बरोबर. तर कन्सिस्टन्सी ठेवा. व्हिडिओ कंटिन्युअसली अपलोड करा. दिवसाला नाही तर 3 दिवसाला, 4 दिवसाला एक व्हिडिओ तरी ठेवा. किंवा जर तुम्ही शॉर्ट्स करत असाल, ठीक आहे, लॉंग व्हिडिओ, लेंथ व्हिडिओ, चॅनल ॲक्टिव्ह ठेवायला तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ तरी अपलोड केले तरी चालेल. 5वी चूक मी तुम्हाला सांगतो की आपण चूक काय करतो. व्हिडिओ अपलोड केला, आपण शांत बसतो, बघत बसतो व्ह्यू येतात का नाही. पण फक्त व्हिडिओ अपलोड करून व्ह्यू येत नाही. व्हिडिओ अपलोड केलं म्हणजे तुमचं काम संपलं तसं नाही. व्हिडिओ जर अपलोड केला तर त्याला टॅगिंग करा, हॅशटॅग द्या, डिस्क्रिप्शन लिहा, त्याच्यामध्ये एखादी लिंक ॲड करा. सपोज तुमच्या माईकची लिंक ॲड करा, कॅमेऱ्याची लिंक ॲड करा, एडिटिंग कशाने करताय त्याची लिंक ॲड करा. सोबतच जर काही कमेंट आला तर लगेच कमेंटला रिप्लाय द्या. आणि त्या जेव्हा अपलोड करतो तर 1 ते 2 तास ॲक्टिव्ह राहा. बरोबर. बघत राहा आणि लिंक शेअर करा, इतरांना शेअर करा. त्या 1 तासामध्ये तुम्ही मित्रांना सांगा, लाईक करा, कमेंट करा. किंवा तुमचे घरचे जे लोक असतील, ठीक आहे, घरी 3 ते 4 मोबाईल तर असतील. जसं तुम्ही व्हिडिओ अपलोड करताय पटकन तुमच्या घरच्यांना सांगा की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. घरच्यांना दाखवायचं नसेल तर मित्रांना सांगा, पटकन लाईक कर, शेअर कर, कमेंट करा. आणि व्हिडिओ साधारण अगर 10 मिनिटाचा व्हिडिओ जर असेल तर 5 मिनिटं तरी त्यांना व्हिडिओ बघायला लावा. म्हणजे तुमचा जी कनेक्टिव्हिटी आहे ती वाढेल, रीच आहे तुमचा वाढेल त्याच्या कारण. जर ह्या 5 चुका जर तुम्ही सुधारवल्या तर व्ह्यू नक्की वाढतील. यूट्यूब स्लो आहे पण फेक नाही. बरोबर. मेहनत घ्या, योग्य दिशेने मेहनत घ्या. असं नाही की आपण मेहनत करतोय, रोज व्हिडिओ अपलोड करतोय पण काही आउटपुट देत नाही, तर ते तुम्ही चुकीची मेहनत करताय. सही दिशेने मेहनत करा. असेच जर तुम्हाला यूट्यूब तुमचा ग्रो करायचा असेल, अजून काही माहिती हवी असेल, व्हिडिओ लागत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, शेअर करा. तुमची काही अडचण असेल, काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट नक्की करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हा माझा पहिला व्हिडिओ होता जो मी काहीतरी व्हिडिओ बघून आलेलो, कारण नवीन क्रिएटर्सकडं खूप फेक इन्फॉर्मेशन जाते आहे. बरोबर. तर ह्याच सुधारणा करण्यासाठी मी नवीन चॅनल चालू केला आहे फक्त तुमच्यासाठी. तर याला सपोर्ट करायचं काम तुमचं आहे. सबस्क्राईबचं बटन तुटल मला माहिती नाही, पण तुम्ही सबस्क्राईब करून नक्की जा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय शिवराय.